तर M2च्या PYQ सिरीजमध्ये आपण सॉल्व करतो आहे बीटा आणि गामा फंक्शनचे क्वेश्चन्स. आज आपल्याकडे क्वेश्चन आहे इंटिग्रल 0 to 1 x log x चा होल क्यूब dx. याला सॉल्व करायला आपण जो फॉर्म्युला यूज करतो तो आहे इंटिग्रल 0 to इन्फिनिटी e टू द पॉवर मायनस kx इंटू x टू द पॉवर n मायनस 1 dx इक्वल्स टू गामा ऑफ k टू द पॉवर n. हा आहे गामा फंक्शनचा फॉर्म्युला. आता यामध्ये नोट करण्यासारखी इम्पॉर्टंट गोष्टी बघा कुठल्या आहे. फर्स्ट आपल्याकडे लिमिट आहे 0 to इन्फिनिटी. आपल्याला फॉर्म्युल्यासाठी लिमिट कुठली हवी 0 to इन्फिनिटी. सेकंड इम्पॉर्टंट गोष्ट आहे फंक्शन तुमच्या e टू द पॉवर x असायला हवा. थर्ड जो तुमचा e टू द पॉवरचा एक्सचा जो मतलब मल्टिपल आहे कोएफिशियंट आहे, हा जो मल्टिपल आहे हा खाली जाऊन त्याचा पॉवर n होतो आणि जो एक्सचा पॉवर n मायनस आहे त्यामधला nचा आपल्याला मिळतो गामा ऑफ n. गामा ऑफ n तुम्हाला माहिती असेल गामा ऑफ n म्हणजे काय होते n पेक्षा एक नंबर कमी घेऊन त्याचा फॅक्टोरियल किंवा तुम्ही डायरेक्टली एक्सचा जो पॉवर आहे त्याचा पण फॅक्टोरियल घेऊ शकता. आता क्वेश्चन सॉल्व करायला सुरुवात करूया. आपल्याकडे क्वेश्चन आहे 0 to 1 x टाइम्स लॉग एक्सचा होल क्यूब dx. आधी यांना आपण पॉवर डिस्ट्रीब्यूट करून थोडं सेपरेट करून घेऊया. सो 0 to 1 हा झाला एक्सचा क्यूब आणि इथे आहे लॉग एक्सचा क्यूब dx. इथे ऑब्झर्व करण्यासारखं ठेवायची गोष्ट काय आहे की हा कंप्लीट लॉग एक्सचा क्यूब आहे, फक्त एक्सचा क्यूब नाही. जर एक्सचा क्यूब असता का तरी समोर आला असता. हा कम्प्लिटली लॉग ऑफ एक्सचा क्यूब आहे. आता आपल्याला फंक्शनमध्ये काय पाहिजे, एक e टू दी पॉवर पाहिजे. म्हणजे मला इथे कुठेतरी e टू दी पॉवर घेऊन यायचा. तुम्ही एक्सला पुट करू शकता e टू दी पॉवर. तर आपल्या पहिल्या सबस्टिट्यूशनमध्ये लेट्स पुट सबस्टिट्यूशन करू आता. लेट्स पुट x इज इक्वल्स टू e टू दी पॉवर t. नो प्रॉब्लेम, जसं आहे तसं. पण जर x टू दी पॉवर t पुट केला असेल तर आपल्याला टीची व्हॅल्यू लागेल जेव्हा आपण लिमिट चेंज करतो. टेकिंग लॉग बोथ साईड तर आपल्याला लॉग x इज इक्वल्स टू भेटला लॉग ऑफ e टू दी पॉवर t. लॉग आणि बेसिकली एकमेकाला कॅन्सल आउट करतात तर आपल्याला बेसिकली भेटला लॉग x इक्वल्स टू t. ठीक आहे. तर जसं आपण लिमिट चेंज करणार आहे. फॉर एक्झाम्पल जसं आता एक्सची व्हॅल्यू जर मी 0 पुट केली फॉर x इक्वल टू 0 आपल्याला काय मिळणार टीची व्हॅल्यू लॉग ऑफ 0 इक्वल्स टू t आणि लॉग ऑफ 0 किती होणार आहे इन्फानाईट. ठीक आहे. सो लॉग 0 आपल्याकडे आहे इन्फानाईट. सो दिस इज वेन x इक्वल्स टू 0 आपल्याला भेटला आहे t इक्वल टू इन्फानाईट. आणि सेकंड केसमध्ये जेव्हा आपण x इक्वल्स टू 1 पुट करणार तर लॉग ऑफ 1ची व्हॅल्यू सर्वांना माहिती आहे. लॉग ऑफ 1ची व्हॅल्यू होती 0. सो आपल्याला मिळणार वेन x इक्वल्स टू 1 t इक्वल्स टू 0. तर आपल्याकडे अवेलेबल आली आहे आता लिमिट. त्यात आपलं लिमिट आहे. आपण फंक्शनला चेंज केलं आहे. आता या फंक्शनचं आपल्याला काय हवं आहे फक्त dx करायला आपण पुन्हा काय करू डिफरन्शिएट. सो dx इज इक्वल्स टू ईचा डेरिव्हेटिव्ह हमेशा ईच राहतो. सो e टू दी पॉवर t आणि सोबत dt. मग हे सगळ्या व्हॅल्यूज जर आपण फंक्शनमध्ये पुट केलं तर आपलं फंक्शन चेंज होणार. कसं जेव्हा 0 होतं तेव्हा आन्सर काय आला इन्फानाईट. ठीक आहे. जेव्हा एक्सची व्हॅल्यू 1 होती तेव्हा टीची व्हॅल्यू आली 0. आता बघा ईचं फंक्शन आपण लिहू. एक्सच्या ठिकाणी काय आहे e टू दी पॉवर t. एक्सच्या ठिकाणी त्याचं काय आहे क्यूब आणि नेक्स्ट आहे लॉग ऑफ एक्सच्या ठिकाणी काय म्हटलं ईचा पॉवर t आणि त्याचा होल क्यूब e टू दी पॉवर t अँड dt. सोबत आला आपल्याकडे e टू दी पॉवर t e टू दी पॉवर t dt. तर मला सिम्प्लिफाय करा तर आपल्याला मिळाला इन्फिनिटी टू 0 e टू दी पॉवर 3t आणि आणखी टी जर तुम्ही ॲड केला तर 4t. तर लॉग आणि कॅन्सल तुम्हाला मिळाला टीचा क्यूब dt. ठीक आहे. आता जर आपण आपला स्टँडर्ड फॉर्म्युला कम्पेअर केला तर लक्षात ठेवा लिमिट कुठून पाहिजे 0 टू इन्फिनिटी पाहिजे. पहिली केस ईचा पॉवर मायनसमध्ये पाहिजे. ओके. ह्या दोन गोष्टीला आपण फॉलोअप करू. जर कुठल्याही गोष्टीचं लिमिट तुम्हाला वरची खालची वर करायचं म्हणजे चेंज करायची इंटरचेंज तर आपण मायनसने मल्टिप्लाय करतो. जेव्हा आपण त्याला मायनसने मल्टिप्लाय केलं आपल्याला भेटलं 0 टू इन्फिनिटी. सेकंड गोष्ट होती की सेकंड गोष्टमध्ये काय होती आपल्याला की ईच्यावर जो पण पॉवर आहे तो कसा पाहिजे निगेटिव्ह पाहिजे. सो निगेटिव्हसाठी मी काय करणार या 4t मधला एक मायनस बाहेर काढेल आणि ऑलरेडी आतमध्ये -4t ठेवणार.
आता हे कसं काय झालं, कारण की मायनस मायनस काय होणार आहे, प्लस होणार आहे. आणि नंतर शेवटी आला टी क्यूब डी टी. इथे क्वेश्चन संपला का, नाही, आणखी क्वेश्चन संपलेला नाही. लक्षात घ्या, आपल्या ओरिजिनल फॉर्म्युल्यामध्ये इथे के तर आपल्याला मिळाला आहे, मायनस म्हणजे मायनस सोडून द्या, केची व्हॅल्यू मिळली आहे, पण इथे n-1 पाहिजे. आपण सध्या आपल्याकडे एक्सचा पॉवर किती आहे, बेसिकली टीचा पॉवर किती आहे, 3 आहे. तर त्याला आपण चेंज करू, 0 to infinity ईचा पॉवर -4t इंटू ईचा पॉवर किती, 4 - 1 3 असतो. सो डी टी. आता हा आपला जो स्टँडर्ड फॉर्म्युला, स्टँडर्ड फॉर्म्युला काय मी परत एकदा बाजूला लिहितो. स्टँडर्ड फॉर्म्युला इंटिग्रल 0 to infinity e⁻ kx इंटू टी टू दी पॉवर n-1 dt. असं जर असेल तर आपल्याकडे आहे गामा ऑफ n, आणि जो के आहे निगेटिव्ह असेल तर प्लस, प्लस असेल तर मायनस, त्याचा पॉवर n. म्हणून या आपल्याकडे फॉर्म्युला तोच अवेलेबल आहे, हाच फॉर्म्युला आपण यूज करतो. आता या फॉर्म्युल्यात मी जर साईड बाय साईड कम्पेअर केलं तर आपल्याला व्हॅल्यूज मिळून जातात. फॉर एक्झाम्पल दोघांना साईड बाय साईड कम्पेअर करा. इथे आपल्याकडे काय आहे, इथे आपल्याकडे आहे, इथे आपल्याकडे -4 आणि इथे के आहे, दोन्ही व्हॅल्यू सेम आहे. सो के इक्वल टू झाला -4. सिमिलरली एन पण चेक करा, इथे n-1 आहे, इथे 4 - 1 आहे, n इक्वल टू 4 झाला. जर तुम्ही फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू पुट केली तर तुम्हाला काय मिळालं बघा, दिस इज इक्वल्स टू मायनस डायरेक्ट इंटिग्रेशन गामा ऑफ एन किती आहे 4, गामा ऑफ 4 डिवाइड बाय के किती आहे, इथे केचं ठिकाण आहे -4. सो -4चा पॉवर एन, एन किती आहे, परत 4 काढलेला आहे आपण. ओके, सोल्युशनसाठी मायनस तसाच आहे. गामा म्हणजे काय होते, यापेक्षा एक कमी नंबरचा फॅक्टोरियल, 4पेक्षा 1 कमी केला तर 3 फॅक्टोरियल, आणि इथे झाला 4चा पॉवर 4. त्याला सिम्पली सॉल्व करा. हा झाला -3 इंटू 2 आणि 4चा 4th पॉवर किती होते, 256. तर हा जर तुम्ही कॅन्सल आउट करा, फायनल तुम्हाला आन्सर मिळाला आहे. सो फायनली आन्सर आपलं काय आहे की इंटिग्रल 0 to 1 x log x चा क्यूब dx इक्वल्स टू, याला सिम्प्लिफाय जर तुम्ही केलं तुम्हाला मिळेल 3/128. दिस इज युअर फायनल आन्सर. ठीक आहे, काही ठिकाणी हा क्वेश्चन प्रूव्ह दॅट म्हणून पण आलेला आहे.